आपण होम वायरिंग म्हणजे घरातलं वायरिंग कसं होतं ते बघूया. या इकडे पहिल्यांदा आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय येतो. मेन सप्लाय, मुख्य पुरवठा कुठून मिळतो? शासनाकडून मिळतो. शासनाच्या इलेक्ट्रिक कंपनीकडून मिळतो. ते आपल्याला 220 व्होल्ट्स देतात आणि त्याच्यातून 3 वायरी येतात. एकाला लाईव्ह वायर म्हणतात, लाल, न्यूट्रल ब्लू, आणि ही अर्थिंगवाली वायर. हं? तर हे येतं आपल्या बिल्डिंगच्या मेन स्विचमध्ये. तिथून आपल्या घरातल्या मेन स्विचमध्ये येतं. घरातल्या मेन स्विचला आरसीडी युनिट म्हणतात. फेज वायर म्हणजे लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थिंग वायर. आता घरातल्या मेन स्विचला आलं ना का तिकडून प्रत्येक खोलीमध्ये वेगवेगळी वेगवेगळी सर्किट होतं. त्याच्यामध्ये हे सगळं वाटलं जातं. तिकडे तुम्ही बघितलं असेल का तिकडे असे तुमचे प्लग्स असतात आणि सगळी जी अप्लायन्सेस इक्विपमेंट आहेत ना ती त्या प्लगला कनेक्टेड असतात. त्यामुळे प्रत्येक प्लगमध्ये आपल्याला जेव्हा आपण बटन ऑन करतो तेव्हा आपल्याला इलेक्ट्रिकचा सप्लाय मिळतो. ओके. द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन, लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर, 220 व्होल्ट्स आणि अर्थिंग. आणि हे अशा रीतीने कनेक्टेड असतं. आणि ही अखंड वायर असते आणि ह्या 3 वायर्स असतात. द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स हॅव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट्स. द अर्थ इज कनेक्टेड टू ग्राउंड. हे आपण बघितलं. मेन सप्लाय, मेन स्विच, लाईव्ह, न्यूट्रल, अर्थिंग, आरसीडी युनिट आणि मग नंतर प्रत्येक खोलीचं सर्किट. ओके. शॉर्ट सर्किट म्हणजे काय बघूया. कधी कधी काय होतं, शॉर्ट सर्किट होतं आणि इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय खंडित होतो. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं बघा. आता इकडून ह्या 3 वायर्स आल्या, या आपल्या मेन स्विचमध्ये गेल्या. नंतर ही जी लाईव्ह लाईन आहे ती आपल्या ह्या इक्विपमेंटच्या प्लगमध्ये गेली. हां. आणि त्याच्याबरोबरच त्याच्यामधली न्यूट्रल लाईन आहे दुसऱ्या प्लगमध्ये गेली. आणि हे अर्थचं केसिंग, हे कनेक्शन आहे. ही अर्थिंगची वायर आहे. म्हणजे ह्या 3 वायरी आहेत त्या ह्या इक्विपमेंटच्या या टोस्टरच्या प्लगमध्ये. आता कधी कधी काय होतं माहिती आहे, ह्या 2 वायर्स आहेत ना एकमेकांना चिकटतात आणि मग इकडे ह्यांचं ते शॉर्ट सर्किट होतं आणि फाटकन असा स्पार्क येतो आणि आगही लागू शकते. ओके. व्हॉट इज शॉर्ट सर्किट विचारलं ना तर हे लिहायचं. शॉर्ट सर्किट ड्यू टू फॉल्ट इन इक्विपमेंटमध्ये फॉल्ट असू शकतो किंवा त्याची जी प्लॅस्टिक कोटिंग आहे वायरचं ते निघून जातं आणि 2 वायर एकमेकांना चिकटू शकतात. ड्यू टू अ फॉल्ट इन इक्विपमेंट और इफ प्लास्टिक कोटिंग ऑन लाईव्ह अँड न्यूट्रल वायर गिव्स अवे, द 2 वायर्स कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर अँड अ लार्ज करंट फ्लोज थ्रू इट प्रोड्युसिंग हीट. इतकी हीट प्रोड्यूस होते का आग निर्माण होते. आणि त्याच्याजवळ एखादं इनफ्लेमेबल मटेरियल असेल, लाकूड असेल वगैरे, कापड असेल वगैरे, तर मोठी इकडे नुसता स्पार्क नाही ती आग पण लागू शकते. इफ एनी इनफ्लेमेबल मटेरियल सच ॲज वूड, क्लॉथ, प्लास्टिक एक्सेट्रा एक्झिस्ट अराउंड दॅट प्लेस, इट कॅन कॅच फायर. आता ह्याला सोल्युशन काय आहे? ह्याला प्रिकॉशन आपण काय करू शकतो की प्रत्येक इक्विपमेंटमध्ये तुम्ही बघितलं ना तर एक फ्यूज वायर असते. तर फ्यूजचा आपण नीट अभ्यास करू नंतर. पण ती फ्यूज वायर असली ना का ती त्याच्यामुळे हे शॉर्ट सर्किट अवॉइड होऊ शकतं. म्हणजे हे शॉर्ट सर्किट प्रिव्हेंट होऊ शकतं. प्रिकॉशन: फ्यूज वायर इज यूज्ड इन द सर्किट. As soon as high current flows in the circuit, the fuse wire melts and breaks the circuit and any mishap is avoided. Mishap म्हणजे काय? मोठी दुर्घटना. तर आता काय करतात ते सर्किटमध्ये ना फ्यूज वायर टाकतात आणि फ्यूज वायर टाकलं ना का ते फ्यूज वायर जळते आणि ते सर्किट कंप्लीट झाल्यामुळे, शॉर्ट सर्किट कंप्लीट झाल्यामुळे आग लागलेली असते. पण ते फ्यूज वितळल्यामुळे काय होतं, ते सर्किट ब्रेक होतं आणि सर्किट ब्रेक झाल्यामुळे आग लागत नाही. म्हणून प्रिव्हेन्शनसाठी काय करतात, फ्यूज वायर इज यूज इन द सर्किट.
तर फ्यूज कशा रीतीने वर्क करतो ते आपण बघूया. आता आपण फ्यूज बघण्याच्या अगोदर ना पुन्हा एकदा होम वायरिंगकडे बघूया. इकडे एक बघितल्यावर गोष्ट लक्षात येते की ही अर्थिंगची वायर आहे, तिचं काय काम आहे. तर ही अर्थिंगची वायर आहे ना, ती तुम्ही बघितलं तर स्विचच्या थर्ड बोकाला जोडलेली असते आणि तिथून ती सगळी कनेक्ट होऊन इथून ती जमिनीला जोडलेली असते. तर तिचं काम काय असतं, जर जास्त करंट आला ना तर इकडून फ्लो होऊन तो जमिनीमध्ये निघून जाईल. ओके, एवढं लक्षात ठेवून आपण आता फ्यूज बघायला लावू. ही बघा, ही जी मेन्सवरून जे लाईव्ह वायर येते त्याच्यामध्ये असा हा छोटासा फ्यूज, कार्ट्रिज फ्यूज असा इन्सर्ट केलेला असतो. तो फ्यूज म्हणजे एक बारीकशी वायर असते. तर नॉर्मल ऑपरेशनमध्ये काय होतं की लाईव्ह वायरमधून जो करंट येतो तो ह्या फ्यूजमधून जात असतो. आणखीन तो सर्किट कंप्लीट करून वगैरे व्यवस्थित सगळं ऑपरेशन चाललेलं असतं. फ्यूजची वायर इंटॅक्ट असते. The electricity traveling from the main supply through the live wire to a wall socket where 220 volts appliance like a lamp with metal casing is plugged in. The earth wire green yellow is connected to the ground for safety. ही जी earth wire आहे ती groundला connected असते. The central part of the diagram is the cartridge fuse which is installed on the live wire. आता फेज 1 पहिल्यांदा काय होतं, नॉर्मल ऑपरेशन चालू आहे, फ्यूज इज इंटॅक्ट इनसाइड द ग्लास कार्ट्रिज. हे जे ग्लासचं आहे त्याला ग्लास कार्ट्रिज म्हणतात. द फ्यूज वायर अ थिन कॅलिब्रेटेड फिलामेंट, जशी बारीकशी वायर असते, इज होल अँड अनब्रोकन, आणि ही अशी अखंड असते आणि अजिबात तुटलेली नसते. सर्किट इज कम्प्लीट. दिस थिन वायर कम्प्लीट्स द इलेक्ट्रिकल पाथ. ही जी थिन वायर आहे त्याच्या थ्रू इलेक्ट्रिकल पाथ व्यवस्थित कम्प्लीट होत असतो. दिस थिन वायर कम्प्लीट्स द इलेक्ट्रिक पाथ अलाउइंग द नॉर्मल अमाउंट ऑफ करंट टू फ्लो थ्रू द अप्लायन्स. Appliance is working, the lamp is lit, and the voltmeter reaches 220 volts, indicating power reaching its socket. हां, ज्यावेळी फॉल्ट येतो त्यावेळी होतं काय की खूप करंट मेन्समधून खेचला जातो. खेचला गेल्यावरती हा जो फ्यूज असतो त्याची वायर येते ती मेल्ट होऊन जाते, आणि मेल्ट होऊन झाल्यामुळे काय होतं, हे सर्किट ब्रेक होतं. आणि सर्किट जेव्हा ब्रेक होतं त्यामुळे काय होतं, हे इलेक्ट्रिक इक्विपमेंट आहे ना, हे सेव्ह होतं, ट्रिप होतं, म्हणजे एकदम तो बल्ब वगैरे लगेच स्विच ऑफ होऊन जातो. वाचूया आता. ओव्हरलोड फॉल्ट कंडिशन. When a major fault occurs, such as short circuit inside appliance, fault current surge होतो. A massive sudden surge of electricity is drawn from mains. Massive sudden surge म्हणजे खूप इलेक्ट्रिसिटी भरकन मेनमधून ड्रॉ केली जाते. वायर हिट्स अप, तर ही आतली फ्यूजची वायर गरम होते. ह्यूज अमाऊंट ऑफ करंट flows through the thin fuse wire. Because wire is designed to handle only specific amount of power, it instantly overheats. ती ओव्हरहीट होते आणि मेल्ट होते, म्हणजे ती वेपराइज होते, तुटून जाते. सर्किट इज ऑफ. द मेल्टिंग ऑफ वायर क्रिएट्स परमनंट गॅप इन द सर्किट. इकडे गॅप झाली ना, इकडे जाणारच नाही पुढे करंट फ्यूज त्या इक्विपमेंटला. The melting of wire creates permanent gap in the circuit. This physically breaks connection, stopping the flow of electricity to the faulty appliance. म्हणजे इकडे जातच नाही करंट, त्यामुळे सेफ्टी होते. बाय ट्रिपिंग, ह्याला ट्रिपिंग म्हणतात. The fuse instantly cuts off the power to the faulty device. This prevents from overheating to the household wiring. म्हणजे त्यामुळे ना इकडे स्पार्क होऊन आग वगैरे लागत नाही. Reduces risk of an electric fire and protects the device from further damage. आणि हे डिव्हाइस पण प्रोटेक्ट होतं. हे पुन्हा वाचूया. बाय ट्रिपिंग द फ्यूज इन्स्टंटली कट्स ऑफ द पॉवर टू द फॉल्टी डिव्हाइस. दिस प्रिव्हेंट्स ओव्हरहीटिंग ऑफ द हाऊसहोल्ड वायरिंग
reduces the risk of electric fire and protects the device from further damage. फर्दर डॅमेज म्हणजे आणि नुकसान होण्याच्या अगोदर त्याला सुरक्षित केलं जातं. ऑल बिफोर अ पर्सन कुड पोटेन्शियली टच द मेटल केसिंग अँड रिसीव्ह अ शॉक. आणि माणूस त्याला हात लावण्याच्या अगोदर मेटल केसिंग ह्याच्या मेटल केसिंगला हात लावून शॉक येण्याच्या अगोदर हे सगळं सर्किट ब्रेक झाल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर इलेक्ट्रिक अप्लायन्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याला जरा असा शॉक वगैरे येण्याची शक्यता आहे, कारण इकडे त्यांचं इथेही शॉर्ट सर्किट झालेलं आहे. पण हे जर ह्या प्लगमध्ये घातलेलं असेल जिकडे अर्थिंग आहे, तर तो जो एक्स्ट्रा करंट आहे ना तो असा अर्थमध्ये जातो. त्या अर्थ वायर जी आलेली आहे ना मेन्समधून त्याच्यामध्ये जातो आणि तिकडे खाली एक कॉपरची प्लेट असते, ती जमिनीमध्ये गाडलेली असते आणि जास्त आलेला करंट आहे ना तो ह्या जमिनीमध्ये जातो. ओके, आता ओव्हरलोड म्हणजे काय बघूया. ओव्हरलोड म्हणजे काय, कधी कधी बघा तुमची इलेक्ट्रिसिटी मध्येच जाते. आता ती कशामुळे जाते, तर ती जनरली ओव्हरलोडमुळे जाते. तर ओव्हरलोड काय ते समजून घेऊया. तर आता हे 2 चित्र आहेत. ह्या वरचं चित्र आहे ना नॉर्मल तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळते असं. तर ती इलेक्ट्रिसिटी कशी मिळते, का ट्रान्सफॉर्मर असतो म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय करतो, तो इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो आणि त्याच्यामध्ये देखील एक मोठी फ्यूजची वायर असते, जाड वायर असते आणि तो नॉर्मल करंट सगळ्या घरांना तो देत असतो. हे झालं आपलं नॉर्मल युसेज. आता कधी कधी काय होतं माहिती आहे, रात्री खूप गरम होतं त्यामुळे शहरातली लोक एअर कंडिशनर्स लावतात आणि एअर कंडिशनर झाल्यामुळे ना हा करंट आहे तो बराच मोठा ड्रॉ केला जातो. आता खूप करंट ड्रॉ केला गेल्यावरती काय होतं, हा इकडचा जो फ्यूज आहे ना तो मेल्ट होतो. फ्यूज मेल्ट झाल्यावरती काय होतं, सर्किट ब्रेक होतं आणि त्याला पॉवर आउटेज असं म्हणतात. तर जनरली खूप उन्हाळा असतो ना त्यावेळी बऱ्याच वेळा पॉवर आउटेज होतं, कारण हा फ्यूज विसळल्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो थांबतो. मेनी टाइम्स ड्युरिंग समर इव्हनिंग्स lights, fans, air conditioner in homes and electricity usage in the shop together lead to heavy consumption of electric power. कन्झम्शन म्हणजे काय, यूज, बराच हेवी यूज म्हणजे खूप सारा यूज ऑफ नॉर्मल इलेक्ट्रिक पॉवरपेक्षा दुप्पट टिप्पट चौपटीने इलेक्ट्रिक पॉवर वापरला जातो. एक्सेसिव्ह इलेक्ट्रिक करंट इज ड्रॉन फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर सप्लाईंग इलेक्ट्रिसिटी. म्हणून या ट्रान्सफॉर्मरमधून काय एक्सेसिव्ह करंट, खूप करंट खेचला जातो. अँड इफ द ट्रान्सफॉर्मर डज नॉट हॅव सफिशियंट कपॅसिटी इट्स फ्यूज वायर मेट्स. तर ह्याच्यामध्ये एवढी शक्ती नसेल, ह्यांना एवढा मोठा करंट पाहिजे पण त्यांच्याकडे शक्ती नाही आहे, तर त्या ट्रान्सफॉर्मरमधली फ्यूजची वायर मेट होते अँड द पॉवर सप्लाय इज कट ऑफ. दिस इन्सिडंट ऑकर्स ड्यू टू ओव्हरलोडिंग. पॉवर आउटेज कशामुळे होतं, ओव्हरलोडिंगमुळे होतं.